Hello student, welcome in biology video tutorial. आज आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट या टॉपिक मधील पॉलिनेशन हा पॉइंट शिकणार आहोत. वी आर लर्निंग द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. In this topic we are learning the point number 6, that is pollination. Already in case of pollination we have studied about the types of pollination and the abiotic agencies which are responsible for the pollination. For that point you have to watch our previous videos. In that videos we have explained about the abiotic agencies. यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉलिनेशनचे टाईप आणि एबायोटिक पॉलिनेटिंग एजन्सीज याबद्दल माहिती घेतलेली आहे. पॉलिनेशन मीन्स व्हॉट? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँथरकडून स्टिग्माकडे पोलन ग्रेनचं वहन याला पॉलिनेशन, परागीकरण असं म्हटलं जातं. मेजॉरिटी ऑफ फ्लावरिंग प्लांट डिपेंड ऑन द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. जास्तीत जास्त फ्लावरिंग प्लांट्स जे आहेत, एन्जिओस्पर्म या डिव्हिजनमधले हे फ्लावरिंग प्लांट्स आहेत, या प्लांट्समध्ये परागीकरणासाठी ह्यांना इतर मूव्हिंग ऑब्जेक्टवरती डिपेंडंट राहावं लागतं आणि त्यापैकी त्यांना ह्या पॉलिनेटिंग एजन्सीजची गरज लागते. हे जे पॉलिनेटिंग एजन्सीज आहेत, दीज आर डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज. हे दोन कॅटेगरीजमध्ये डिवाइड झालेले आहेत, एबायोटिक एजन्सीज अँड बायोटिक एजन्सीज. Out of that, abiotic agencies which we have studied previously in last video lecture. गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एबायोटिक एजन्सीजबद्दल माहिती घेतलेली आहे की ज्यामध्ये विंड पॉलिनेशन आहे आणि वॉटर पॉलिनेशन हे दोन्ही टाईप आपण बघितलेले आहेत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बायोटिक एजन्सीज याबद्दल माहिती घेणार आहोत. बायोटिक एजंट. अबाउट 80% ऑफ प्लांट रिक्वायर द हेल्प ऑफ other living moving creatures such as insect, bird, bat, snails to transfer their pollen grains from one flower to another flower. जास्तीत जास्त फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे जवळजवळ 80% फ्लावरिंग प्लांट्स अशी आहेत की त्यांना त्यांच्यामध्ये परागीकरण घडवून आणण्यासाठी काही इन्सेक्टवरती, बर्ड्सवरती किंवा बॅट्सवरती, त्याचप्रमाणे स्नेल्ससुद्धा काही आहेत की जे परागीकरण घडवून आणू शकतात. तर इत्यादी इतर बायोटिक फॅक्टरवरती त्यांना अवलंबून राहावं लागतं. पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. आता त्यापैकी पहिला टाईप आपण बघूया, इन्सेक्ट पॉलिनेशन. द पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय इन्सेक्ट इज कॉल्ड ॲज एंटोमोफिली. या टाईपच्या परागीकरणाला एंटोमोफिली असं म्हटलं जातं आणि एक्झाम्पल्स आहेत रोज, जास्मिन, सिस्ट्रम एक्सेट्रा. सो दीज आर सम एक्झाम्पल्स. आता यानंतर आपण बघूया, हे जे पॉलिनेशन आहे, इन्सेक्ट मार्फत होणारं पॉलिनेशन, हे घडवून आणण्यासाठी त्या सर्व फुलांमध्ये काही ना काही अनुकूलन घडवून आणावं लागतं किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी ॲडॅप्शन्स असावे लागतात, तरच हे पॉलिनेशन सहज आणि सोपं होऊ शकतं. मग हे ॲडॅप्टेशन्स कोणते कोणते हे आपण थोडक्यात इथे आपण बघूया. पहिलं ॲडॅप्टेशन, दे आर लार्ज, शोवी अँड ओपन, ऑफन ब्राईटली कलर्ड. हे फ्लावर्स जास्तीत जास्त मोठे असतात, शोवी म्हणजे पटकन दिसणारे असतात आणि ब्राईट कलर असणारे असतात. जेवढे ब्राईट कलर असतील तेवढे जास्तीत जास्त इन्सेक्ट त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. त्याचबरोबर द फ्लावर्स प्रोड्यूस स्वीट ओडर अँड हॅव नेक्टर ग्लँड. ह्या फ्लावर्समध्ये चांगला सुगंध असतो आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये मकरंदसुद्धा सिक्रेट होतो. ग्लँड, नेक्टर ग्लँड्स असतात, त्यामुळे त्यामध्ये नेक्टर सिक्रेट होतो. अजून काय ॲडॅप्टेशन्स, तर स्टिग्मा. या फ्लावरमधला गायनोशियमचा जो पार्ट आहे जिथे पोलन ग्रेन डिपॉझिट होतात त्याला स्टिग्मा असं आपण म्हणतो. द स्टिग्मा इज रफ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हेअर ऑर इज स्टिकी ड्यू टू द म्युसिलेज सिक्रेशन. ही जी स्टिग्मा असते एकतर ती हेअरी असते किंवा ती स्टिकी असते की जेणेकरून पोलन ग्रेन्स त्याच्यावरती सहज चिकटतील. द पोलन ग्रेन्समध्ये सुद्धा काही ॲडॅप्टेशन्स आहेत. पोलन ग्रेन कसे असतात हे आपण बघूया. द पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड सराउंडेड बाय ए येलो स्टिकी सबस्टन्स कॉल्ड पोलन किट. पोलन ग्रेनसुद्धा हे जे आहेत हे स्पायनी असतात आणि ते सहज चिकटणारे असतात आणि त्यांच्यावरती जो पिवळा पदार्थ असतो त्याला
पोलन किट असं म्हटलं जातं. आपण या ठिकाणी एका कॉर्नरमध्ये हे पोलन ग्रेन्सचे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधले काही पिक्चर्स बघत आहोत. ही जी एक्झाईन आहे त्यांची, ह्या एक्झाईनवरूनच आपण सांगू शकतो की हे स्पायनी आहेत, सहज कुठल्याही सरफेसवरती ते चिकटतील अशा पद्धतीचे हे पोलन ग्रेन्स आहेत. सो दीज आर द मॉडिफिकेशन्स इन पोलन ग्रेन्स ऑल्सो. देन सम प्लांट हॅव स्पेशल ॲडॅप्टेशन फॉर इन्सेक्ट व्हिजिटर्स. काही प्लांटमध्ये इन्सेक्ट व्हिजिटरसाठी ॲडॅप्टेशन्स असतात. काय असतात? टू हेल्प द क्रॉस पॉलिनेशन, आणि त्यामुळे त्यांचं क्रॉस पॉलिनेशन होतं. या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल लिव्हर मेकॅनिझम, टर्न्स पाईप मेकॅनिझम इन साल्विया. हा जो साल्विया प्लांट आहे, या साल्वियामध्ये हा इन्सेक्ट जेव्हा नेक्टर कलेक्ट करायला जातो तेव्हा त्याच्या पाठीवरती याचे जे अँड्रोशियम आहे ते याप्रमाणे लिव्हर मेकॅनिझमने त्याच्यावरती पोलन ग्रेन डस्ट करतात. सो दीज आर सम स्पेशल ॲडॅप्टेशन फॉर द इन्सेक्ट पॉलिनेशन. देन नेक्स्ट टाईप ऑफ पॉलिनेशन इज पॉलिनेशन बाय बर्ड. म्हणजे काही पक्षीसुद्धा परागीकरण करण्याला मदत करत असतात, आणि दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज ऑर्निथोफिली. इट इज कॉल्ड ॲज ऑर्निथोफिली. पक्ष्यांमार्फत जर पॉलिनेशन घडलं तर त्याला ऑर्निथोफिली असं म्हणायचं. ओनली ए फ्यू टाईप्स ऑफ बर्ड आर स्पेशलाइज्ड फॉर पॉलिनेशन. सर्वच पक्षी पॉलिनेशन घडून आणत नाहीत, फक्त काही पक्षी असे आहेत की ते पॉलिनेशनसाठीच स्पेशलाइज झालेले आहेत किंवा ते ॲडॉप्ट झालेले आहेत. दे युजली हॅव स्मॉल साईज अँड लाँग बिक. त्यांना लहान परंतु लांबीने लांब अशी एक बिक असते, चोच असते. सुईप्रमाणे लांब अशी चोच असते. फॉर एक्झाम्पल सनबर्ड अँड हमिंगबर्ड हे जे दोन पक्षी आहेत हे आकाराने छोटेसुद्धा असतात आणि त्यांची चोच ही लांब सुईप्रमाणे असते. सम ऑर्निथोफिलस प्लांट आर बॉम्बॅक्स, कॅलिस्टेमॉम, दॅट इज बॉटल प्लांट, कॅलिस्टेमॉम. देन ब्युटी. ही काही प्लांट अशी आहेत की ही फक्त पक्ष्यांना पॉलिनेशनसाठी आमंत्रित करतात किंवा त्यांच्यामध्ये असे काही ॲडॅप्टेशन झालेले आहेत की जिथे पक्षी येऊन त्यांचं पॉलिनेशन घडवून आणतात. म्हणजे ऑर्निथोफिली ॲडॅप्टेशन त्यांच्यामध्ये झालेलं आहे. लेट सी व्हॉट आर द ॲडॅप्टेशन्स इन ऑर्निथोफिलस फ्लॉवर्स. म्हणजे ह्या ऑर्निथोफिलस फ्लॉवर्स जे आहेत त्यांच्यामध्ये कोणते कोणते अनुकूलन झालेले आहेत हे आपण थोडक्यात इथे बघूया. दे सिक्रेट प्रिफ्यूज डायल्यूट नेक्टर. हे आधी सुरुवातीला त्यांच्यामध्ये असलंच पाहिजे. जर पॉलिनेशन घडवून आणायचं आहे तर हे जे पॉलिनेटर्स आहेत त्यांना काहीतरी आमिष दाखवलं पाहिजे. मग हे आमिष कोणतं? हे जे बर्ड्स आहेत हे त्या प्लांटकडे का येतील? तर त्याचं पहिलं कारण म्हणजे काय, त्यांच्यामध्ये प्रिफ्यूज डायल्यूट असं काय असतं, नेक्टर असतं, मकरंद असतं, आणि हा मकरंद पिण्यासाठी हे पक्षी ह्या प्लांटजवळ आमंत्रित होतात. नेक्स्ट ॲडॅप्टेशन इज फ्लावर्स आर युजली ब्राईटली कलर्ड. हे फ्लावर्स ब्राईटली कलर्ड असले पाहिजेत तरच ते पक्ष्यांना सहज दिसतील आणि पक्षी तिथे येतील. त्याचबरोबर दे आर लार्ज अँड शोवी. हे सुद्धा कसे असतात, आकाराने इन्सेक्ट पॉलिनेटरप्रमाणेच, म्हणजे तो जो आहे अँटोमोफिली त्याप्रमाणेच हे सुद्धा आकाराने मोठे फ्लावर्स असतात आणि शोई असतात, सहज दिसतील या पद्धतीचे हे फ्लावर्स आहेत. पोलन ग्रेन्समध्ये सुद्धा ॲडॅप्टेशन सेम आहेत. पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पायनी. हे पोलन ग्रेन्ससुद्धा चिकट असतात आणि ते स्पायनी असतात की जेणेकरून त्यांच्या बीकवरती किंवा त्यांच्या हेडवरती सहज डिपॉझिट होतील या पद्धतीचे पोलन ग्रेन्स असतात. फ्लावर्स आर जनरली विदाऊट फ्रॅग्रन्स. आणि अशी फ्लावर्स यामध्ये फ्रॅग्रन्स नसतो. कारण का? ॲज द बर्ड हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. कारण की ह्या पक्ष्यांना वासाचा जो काही भाव आहे तो कमी प्रमाणात कळतो, वास कमी प्रमाणात कळतो. म्हणून ह्या फ्लावर्समध्ये सुगंध नसला तरी पण चालू शकतो, मात्र नेक्टर मात्र मकरंद हा भरभरून असला पाहिजे. त्यासाठी हे सगळे पॉलिनेटर्स तिथे एकत्रित होतात. हे झालं बर्ड पॉलिनेशनच्या बाबतीत. आता तिसरा एक टाईप आहे तो म्हणजे कोणता, पॉलिनेशन्स बाय बॅट. बॅट म्हणजे वटवाघूळ. वटवाघळांच्या मार्फतसुद्धा काही फ्लावर्समध्ये पॉलिनेशन घडतं. दॅट इज कॉल्ड ॲज कायरोप्टेरोफिली. त्याला काय म्हणायचं, कायरोप्टेरोफिली.
The pollination takes place with the help of bat is called as chiropterophily. बॅट कॅन ट्रान्सपोर्ट पोलन ग्रेन ओव्हर लॉंग डिस्टन्स. आणि हे जे बॅट असतात हे खूप लांबपर्यंत पोलन ग्रेन्स कॅरी करू शकतात. समटाईम्स सेव्हरल किलोमीटर्स. काही बॅट असे असतात की काही किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतात एकाच वेळेला. तर यांचं पॉलिनेशन हे या पद्धतीचं होत असतं. तर यामध्ये होणारं ॲडॅप्टेशन आपण बघूया. हे जे फ्लावर्स आहेत या फ्लावर्समध्ये पहिलं आधी ॲडॅप्टेशन हे असलं पाहिजे, दीज फ्लावर्स मस्ट बी नॉक्टर्नल. कारण का वटवाघूळ हे सुद्धा नॉक्टर्नल आहेत. नॉक्टर्नल म्हणजे निशाचर, रात्रीचे प्रवास करणारे किंवा रात्रीचे हे ॲक्टिव्ह असणारे प्राणी आहेत नॉक्टर्नल. मग हे फ्लावर्ससुद्धा रात्रीच्या वेळेला उमललेली असली पाहिजेत तरच यांचं पॉलिनेशन पॉसिबल आहे. आता त्याचबरोबर अजून ॲडॅप्टेशन काय आहे हे इथे थोडक्यात आपण बघूया. फ्लावर्स आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. कारण की हे रात्रीच्या वेळेला पॉलिनेटरला आमंत्रित करायचं आहे म्हणून यांच्यामध्ये स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स असला पाहिजे. कलर हा मात्र डल असतो. दे सिक्रिट अबेंडंट नेक्टर. त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात नेक्टर असतं. फ्लावर्स प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ इडिबल पोलन ग्रेन्स. आणि या फ्लावर्समध्ये पोलन ग्रेनची संख्यासुद्धा भरपूर असली पाहिजे. कारण ऑर्निथोफिलस हे जे काही प्लांट आहेत ह्यांच्यामध्ये फक्त बॅटच येऊन काय करू शकतात, पॉलिनेशन घडून आणू शकतात. किंवा निशाचर जेवढे प्राणी आहेत हे एकतर संख्येने कमी असतात आणि त्यांच्यामधून पॉलिनेशनची पॉसिबिलिटीसुद्धा वाढवली पाहिजे. म्हणून जे पोलन ग्रेन्स आहेत हे जास्त प्रमाणात यामध्ये तयार केले जातात. फॉर एक्झाम्पल ऑर्निथोफिलस दॅट इज कोंब ट्री, देन ॲडेन्सोनिया दॅट इज बॉब ट्री, देन किगेलिया दॅट इज सोजेज ट्री, सुएज ट्री. सो हे काही कॅक्टसचे काही नावं आहेत. जनरली कॅक्टसमध्ये जे काही फ्लावर्स आहेत यांच्यामध्ये यांच्यामध्ये कायरोप्टेरोफिली या टाईपचं पॉलिनेशन घडत असतं. तर आज आपण हे 3 टाईपचे पॉलिनेशन बघितले. पहिला मेजर टाईप जो आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये झाला होता एबायोटिक एजन्सीज, आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण शिकलेले आहोत बायोटिक एजन्सीज. आणि त्यापैकी 3 टाईप आपण आज कंप्लीट केले. पॉलिनेशन बाय इन्सेक्ट इज कॉल्ड ॲज एन्टोमोफिली. त्यानंतर त्यांचे ॲडॅप्टेशन्स बघितले. त्यानंतर पॉलिनेशन्स बाय बर्ड बघितलं ज्याला आपण ऑर्निथोफिली असं म्हणतो, त्यांचे ॲडॅप्टेशन्ससुद्धा बघितले. त्यानंतर पॉलिनेशन्स बाय बॅट हा सुद्धा एक प्रकार बघितला ज्याला कायरोप्टेरोफिली असं म्हटलं जातं, आणि या फ्लावर्समधले ॲडॅप्टेशनसुद्धा बघितले. तर इथे आपण हे पार्ट कंप्लीट केलेले आहेत. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये.